नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयांतर्गत भाग 5 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, संत मुक्ताबाई धरण म्हणजेच डॅश होय। संत मुक्ताबाई धरण म्हणजे हतनूर धरण, जे तापी नदीवरील धरण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये। पुढे, वरोडा येथे डॅश तयार करण्याचा कारखाना आहे। वरोडा हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे। तेथे रेफ्रिजरेटर तयार करण्याचा कारखाना आहे आणि मित्रांनो, वरोडा हे रेफ्रिजरेटर उत्पादनासाठी ओळखले जाते। पुढे, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय डॅश येथे आहे। महाराष्ट्र वन विभाग मुख्यालय आहे नागपूर येथे। आणि मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागाचे 11 वनमंडळे आहेत महाराष्ट्रामध्ये। पुढे, महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? ज्यामध्ये सर्वात कमी रेल्वे मार्ग आहेत असे जिल्हे, तर तो आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। पुढे, कांचनगंगा हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे जगातील 3रे सर्वोच्च शिखर आहे आणि हे आहेत सिक्कीम या राज्यात। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, महाराष्ट्रात डॅश ही नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते। उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणती नदी आहे ती? ती आहे वैनगंगा नदी। मित्रांनो, वैनगंगा नदीचे खोरे हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे। वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील सिवनी जिल्हा येथे होतो। पुढे, महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे? सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील महाड या दरम्यान कोणता घाट लागतो? तो आहे आंबेनळी घाट। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, नदीच्या धूपामुळे तयार होणारी स्थलाकृती म्हणजे? जमिनीची धूप म्हणजे मित्रांनो, जमिनीवरील मातीचा थर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाणे अथवा स्थलांतर होणे। त्याला काय कारणीभूत असतं? पावसाचे पाणी, नद्या, पूर यामुळे ते माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होते। त्याला म्हटले जाते नदीची धूप होणे। तर त्यामुळे कोणती स्थलाकृती तयार होते? तर ते आहे घाट। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा। म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे। तर मित्रांनो, जो पहिलाच पर्याय आहे श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग आणि मालवण हा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य असेल। कारण मित्रांनो, जो रायगड आहे, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड आणि विजयदुर्ग आणि मालवण हे दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होणार आहे। पुढे, खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन येतो? अयन दिन हा वर्षात 2 वेळा येतो मित्रांनो। एक आहे 21 जूनला आणि एक आहे 22 डिसेंबरला। या दिवशी सूर्य सर्वात उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या स्थानी असते। तर आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये? दक्षिण गोलार्धातील दक्षिणेकडे उन्हाळी अयन दिन, तर तो आहे 22 डिसेंबर। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना स्थानानुसार सरोवरांचा योग्य क्रम लावा। भारतातील सरोवरांचा क्रम विचारलेला आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे। तर तो आहे मित्रांनो वुलर, सांभर, लोणार आणि वेम्बनाड। पहिलाच पर्याय बरोबर होईल। कारण मित्रांनो, वुलर सरोवर जे आहे तो जम्मू काश्मीरमध्ये आहे। राजस्थानमधला सांभर सरोवर आपल्या महाराष्ट्रातला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि केरळ राज्यातील वेम्बनाड सरोवर। उत्तर ते दक्षिण
हा क्रम योग्य होईल. पुढे, खालीलपैकी कोणत्या टेकड्या नागपूर जिल्ह्यातील आहे? नागपूर जिल्ह्यातील टेकड्या ते आहेत गरमसूर टेकड्या. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, ही गरमसूर टेकड्या जी आहेत ते नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात ते स्थित आहेत. पुढे, महाराष्ट्र राज्यातील मुख्य उत्पादक असलेले कायनाईट हे डॅश जिल्ह्यातून येते. कायनाईटचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यातून येते महाराष्ट्रात? तर ते येतो भंडारा या जिल्ह्यामधून. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. भारताच्या एकूण कायनाईट उत्पादनापैकी 15% कायनाईटचे उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रामध्ये होते. मित्रांनो, हे जे कायनाईट खनिज आहे ते निळ्या रंगाचे असते आणि महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात ते मुख्य उत्पादक आहे. पुढे, महाराष्ट्रातील एकूण डॅश जिल्ह्यांना इतर राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तर एकूण असे किती जिल्हे आहेत की ज्यांना इतर राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर असे एकूण 20 जिल्हे आहेत. आणि मित्रांनो, उरले किती? 16. म्हणजे 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागलेली आहे आणि उर्वरित 16 जिल्हे असे आहेत की ज्यांना कुठलीही सीमा लागलेली नाही इतर राज्यांची. म्हणून पर्याय क्रमांक 20 बरोबर होईल. पुढे, महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण डॅश घटक राज्ये आणि डॅश केंद्रशासित प्रदेशांनी व्यापलेली आहे. आता मित्रांनो, इथे एकूण राज्ये विचारलेली आहे. महाराष्ट्राची सीमा लागलेली एकूण राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत, युनियन टेरिटरी आहेत. तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांची सीमा लागलेली आहे आणि 1 केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागलेली आहे. कोणकोणती आहेत मित्रांनो ती राज्ये? 6 राज्ये ते आहेत गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटक. आणि युनियन टेरिटरीमध्ये दादरा नगर हवेली. अशी 6 घटक राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश. पुढे, यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती? यवतमाळ जिल्हा, त्याची प्रमुख नदी आहे वर्धा नदी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, वर्धा नदीचा उगम मुलताई येथे होतो, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा. आणि पुढे जाऊन ती प्राणहिता नदीस ते मिळते. पुढे, महाराष्ट्र हे डॅशच्या वायव्य भागात वसलेले आहे. कोणत्या पठाराच्या वायव्य भागास? तर तो आहे दख्खनचा पठार. मित्रांनो, जो साधारणपणे त्रिकोणी आकाराचा आहे. हे पठार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ अशी 6 राज्यात तो पसरलेला आहे. दख्खनचा पठार ज्याच्या वायव्यास महाराष्ट्र राज्य भागात वसलेले आहेत. पुढे, खालील जमिनीपैकी कापूस पिकवण्यासाठी कोणती जमीन सर्वात योग्य आहे? कापसासाठी कोणती जमीन अथवा माती, कोणती माती मित्रांनो योग्य आहेत? ती आहे काळी माती. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. जी काळी माती आहे ती ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेल्या बेसॉल्ट खडक आहे, त्या खडकाची झीज होऊन तयार ते होते काळी माती. पुढे, खालीलपैकी कोणते तोरणमाळ पर्वतरांगांमधील सर्वोच्च शिखर आहे? तोरणमाळ पर्वतरांगामधील सर्वोच्च शिखर महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. त्या सातपुडा पर्वतातील तोरणमाळ पर्वत, त्यामधील जो सर्वोच्च शिखर आहे तो आहे अस्तंबा. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे, उंचीवरील ते ठिकाण आहे. पुढे, महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात खालीलपैकी कोणता पाऊस सामान्यपणे आढळतो? कोकण, तिथे जो पावसाचा प्रकार आढळतो तो आहे प्रतिरोध पाऊस. कारण मित्रांनो, या प्रकारामध्ये पाऊस उंच पर्वतरांगांमुळे अडवले जाते. तुम्ही बघाल कोकणामध्ये जो इथे पूर्वेकडे जो
सह्याद्री पर्वत आहे, त्यामुळे तो जे ढग आहे ते अडवले जातात, म्हणून ते प्रतिरोध पाऊस या प्रकारामध्ये मोडतो. पुढे, खालीलपैकी महाराष्ट्रातील मुख्य खनिज क्षेत्रे कोणती आहेत? महाराष्ट्रातील मुख्य खनिज क्षेत्रे तर ते आहेत विदर्भ विभाग आणि कोकण विभाग. पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही पर्याय बरोबर होईल. पुढे, महाराष्ट्रात लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो? पिके घेण्यासाठी केला जातो म्हणजे मित्रांनो लागवडीखालील क्षेत्र म्हणूयात त्याला. तर ते आहेत 56.6%. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश ते डॅश आहे. तर रेखावृत्तीय विस्तार आहे 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. हा पर्याय बरोबर उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 लॉंगिट्यूड म्हणतो आपण त्याला, रेखावृत्तीय विस्तार. पुढे, महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा डॅश या राज्याबरोबर आहे. सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची आहे मित्रांनो? ती आहे मध्य प्रदेश राज्याशी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागते आणि हीच सीमा सर्वात लांब सीमा आहे राज्याबरोबर महाराष्ट्राची. पुढे, शेवटचा प्रश्न, चिरोडी टेकड्या डॅश या जिल्ह्यात आहे. चिरोडी टेकड्या ते आहे अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये ते आहेत चिरोडी टेकड्या. मित्रांनो, ही 25 प्रश्ने आपण आज बघितली, जे तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.